एनसीपी अजित पवार गुट के नेता शिवाजी राव नलवाड़े ने मुंबई शिक्षक निर्वाचन क्षेत्र से कोकण संभागीय आयुक्त कार्यालय में अपनी उम्मीदवारी पत्र दाखिल किया है। उम्मीदवारी का पर्चा दाखिल करते समय एनसीपी अजित पवार गुट के कई पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। शिवाजी राव नलवाड़े ने अपनी जीत पर विश्वास जताते हुए कहा कि वे शिक्षकों के कई प्रश्नों का समाधान करने का प्रयास करेंगे। नामदार अजितदादा पवार साहेब अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे आणि आमची महायुती असताना मुंबई शहरामध्ये पहिलं महायुतीतला घटक पक्ष अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष तटकरे साहेब, मुंबईचे अध्यक्ष समीर भाऊ भुजबळ आणि सर्व अन्य नेत्यांनी हा निर्णय घेतला की मुंबईकरांना शिक्षणाच्या बाबतीमध्ये शिक्षकांच्या बाबतीमध्ये न्याय द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कॅडर ही भक्कम आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमचे शेकडो पदाधिकारी आहे, मुंबई शहरामध्ये कार्यकर्ते आहेत, हे शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांच्या स्वतः संस्था असलेले, स्वतः टीचर असलेले कार्यकर्ते आमच्या याच्यामध्ये पक्षामध्ये पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, महिला आहेत आणि या सर्वांची मागणी होती की ही टीचर जी मतदारसंघ आहे, शिक्षक मतदारसंघ हा राष्ट्रवादीने लढवायला पाहिजे। मला पक्षाने विचारणा केली आणि त्याला मी सांगितलं की त्या संदर्भामध्ये आपण जवळजवळ 6,500 लोकांना नोंदणी करताना प्रोत्साहित केलेलं आहे, नोंदणी करताना शिक्षकांची, आणि तेव्हापासून आपण काम करतो आहे। एक गोष्ट खरी आहे की या शिक्षकांवर गेली 60-65 वर्ष अन्याय झालेला आहे। आता तो अन्याय मी अगोदरच मागाशी सांगितलं की तो अन्याय खूप भयानक आहे की ज्यांनी या देशाला घडवलं, जे घडवत आहेत, पुढची पिढी घडवतात, ज्यांच्यामुळे सगळा समाज उभा आहे, मी उभा आहे, तुम्ही उभे आहे, त्यांनाच त्यांच्या मागण्यासाठी गेली 60-65 वर्ष झगडावं लागतं आहे। ती झगडण्याची प्रक्रिया मी 6 वर्षामध्ये माझ्या कालावधीमध्ये मी बंद करणार आणि हा माझा शब्द आहे आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची भूमिका आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।